यानंतरच्या बातम्या परीक्षेतल्या घोटाळ्यासंदर्भातल्या किंवा शिक्षण व्यवस्थेतल्या घोटाळ्यासंदर्भातल्या 10वीच्या परीक्षेचा भूगोलाचा पेपर आज होता। काल सांगोल्यामध्ये याच पेपरच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या तरी सुद्धा शिक्षण मंडळाने ही परीक्षा नियोजनाप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेतला। परीक्षा सुरू होण्यापूर्वी चांगले 25 ते 30 तास आधी ही प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचं लक्षात आलं, पण तरी सुद्धा आज परीक्षा घेतली गेली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। चोरीला गेलेल्या प्रश्नपत्रिका किती ठिकाणी गेल्या याचा अजूनही पत्ता नाहीये। शिक्षण मंडळाने सांगोल्याच्या विद्यामंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची कारवाई केली, पण परीक्षा पुढे रेटून इतर मुलांच्या आयुष्याशी खेळ केला गेला अशी चर्चा होती आहे। 10वीच नाही तर 12वीच्या परीक्षेचा सुद्धा यंदा बट्ट्याबोळ झाला आणि विज्ञान विषयाचे 3-3 पेपर फुटले। शिक्षण मंडळाला परीक्षा घेणं जमत नाही का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय। क्वेश्चन पेपरच्या गठ्ठ्यातून 2 पॅकेट्स घेऊन गेलेले आहे आणि त्यामध्ये 50 क्वेश्चन पेपर आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे शिक्षण विभागाकडून। आम्ही इथे पाहणी केली तर ज्या रूममध्ये ते गठ्ठे ठेवण्यात आले होते क्वेश्चन पेपरचे, त्या रूमला जे लॉक लावलेलं आहे ते लॉक कटरने कट केलेलं आम्हाला आढळून आलेलं आहे। आम्ही आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशनची टीम आणि आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम यांच्या मार्फतीने पुढील तपास करत आहोत। तर तिकडे अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आलाय। शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्र सादर केली। यासोबत बदलीत लाभ घेण्यासाठी अनेक शिक्षकांनी स्वतःचा घटस्फोट झाल्याचा खोटा दावाही केला। या प्रकरणात प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह 5 जणांना निलंबित करण्यात आलंय, तर 268 शिक्षकांसह त्यांना मदत करणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची टांगती तलवार आहे। आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली संदर्भामध्ये त्यांनी सवर्ग 1 आणि सवर्ग 2 चा चुकीचे प्रमाणपत्र सबमिट करून लाभ घेतलेला आहे। त्याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे आमच्याकडे आणि जे आम्हाला आढळले त्यांच्यापैकी 3 शिक्षक आणि 1 BO ज्यांनी हे विलंब केला त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा चौकशी सुरू आहे आणि पुढे जर काही असं आढळलं तर त्या बाबतीतही कारवाई करण्यात येईल। आणि अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी किंवा नोकरीच्या सवलती घेणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेनं निलंबित केलंय। या शिक्षण आणि आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जिल्हा परिषदेत नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत कार्यरत असताना सोपी कामं किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळवण्यासाठी या बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांनी शासनाची फसवणूक केली आहे। दोषी आढळल्यास तर संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असं मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितलंय। जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत काम करणारे जे कर्मचारी आहेत, ज्यांचे जिल्हा रुग्णालयामध्ये जी आपण तपासणी केली होती दिव्यांगत्वाची, त्याच्या आधारे ज्यांचं दिव्यांगत्व 40% कमी आढळलं असे 15 कर्मचाऱ्यांवर आपण काल कारवाई केली। त्याच्यामध्ये या 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे आणि त्यांनी जे घेतलेले लाभ आहेत त्याची सगळी वसुली केली जाणार आहे आणि 8 असे कर्मचारी आहेत त्या 15 पैकी की ज्यांनी या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेली आहे, त्यांची आपण विभागीय चौकशी करून त्यांच्यावर आपण फौजदारी गुन्हे दाखल करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।